नमस्कार. चला आज एका इंटरेस्टिंग कोढ्याबद्दल बोलूया. आपल्या घरातलं साधं मीठ पाण्याला विजेचा वाहक कसं काय बनवतं. चला तर मग एकत्र मिळून यामागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे नाही का? आपल्याला नेहमी असं वाटतं की पाण्यातून वीज जाते, पण जर ते पाणी एकदम शुद्ध असेल म्हणजे डिस्टिल्ड वॉटर, तर काय होईल? आणि इथेच तर खरी गंमत आहे. शुद्ध पाण्यातून वीज अजिबात वाहत नाही आणि त्यामुळे बल्ब लागत नाही. पण त्यात फक्त 1 चमचा मीठ टाकलं की बल्ब चक्क उजळतो. पण हे होतं कसं? तर मिठात असं नक्की काय आहे जे हे शक्य करतं? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मिठाच्या रचनेकडे जरा जवळून पाहावं लागेल. या कोढ्यातला आपला मुख्य संशयित आहे मीठ. आणि विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर मीठ हे एक आयोनिक कंपाऊंड आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे देवाणघेवाणीतून तयार झालेले खूप घट्ट नातं आहे. एक अणू इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा घेतो आणि यामुळे ते दोघेही कायमचे एकमेकांशी जोडले जातात. बघा हे किती सोपं आहे. सोडियम आपला एक जास्तीचा इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकतो. या देवाणघेवाणीमुळे सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि क्लोरीनवर नेगेटिव्ह चार्ज. आणि मग ते एकत्र येऊन आपलं साधं मीठ म्हणजे NaCl तयार करतात. चला आता हे सगळं प्रत्यक्ष कसं काम करतं ते पाहण्यासाठी आपण एक साधा प्रयोग करून पाहूया. आपण एक खारट पाण्याचा सर्किट तयार करणार आहोत. तर प्रयोगाची रचना अगदी सोपी आहे. आधी घ्यायचं शुद्ध पाणी, त्यात विरघळवायचं मीठ आणि त्याला जोडायचं एक साधं सर्किट. पण या साध्या रचनेतच आपलं उत्तर लपलेलं आहे. बरं, सर्किट तर तयार झालं, पण खरा प्रश्न हा आहे की पाण्यातून वीज कशी वाहते. म्हणजे तारेतून तर वीज जाते, पण पाण्याच्या आत ती एका तारेतून दुसऱ्या तारेपर्यंत पोहोचते तरी कशी? आणि आता आपण त्या पॉइंटवर आलोय जिथे या सगळ्या रहस्याचा उलगडा होणार आहे. यामागे आहेत आयन्स नावाचे छोटे छोटे वाहक. जेव्हा आपण मीठ पाण्यात टाकतो ना, तेव्हा सोडियम आणि क्लोरीन एकमेकांपासून वेगळे होतात. सोडियम बनतो पॉझिटिव्ह आयन आणि क्लोरीन बनतो निगेटिव्ह आयन. हेच चार्ज असलेले कण आपले विजेचे वाहक आहेत. आणि गंमत म्हणजे इथे विजेचा वाहकच बदलतो. तारेमधून वीज वाहून नेण्याचं काम इलेक्ट्रॉन्स करतात, पण पाण्यात उतरताच ही सगळी जबाबदारी आयन्स आपल्या खांद्यावर घेतात. एक कल्पना करा, पॉझिटिव्ह चार्ज असलेले सोडियम आयन्स निगेटिव्ह तारेकडे धाव घेतात आणि निगेटिव्ह चार्ज असलेले क्लोराईड आयन्स पॉझिटिव्ह तारेकडे. ह्या आयन्सच्या हालचालीमुळेच पाण्यातून विजेचा प्रवाह सुरू होतो आणि आपलं सर्किट पूर्ण होतं. आपण जे शिकलो ते खरं आहे की नाही हे तपासायला हवं, बरोबर? चला तर मग मिठाऐवजी दुसरे काही पदार्थ पाण्यात टाकून बघूया आणि आपलं उत्तर पक्क करूया. आणि निकाल बघा किती स्पष्ट आहेत. मीठ आणि कॉपर सल्फेटसारखे पदार्थ जे पाण्यात विरघळल्यावर आयन्स तयार करतात, ते विजेचे उत्तम वाहक ठरतात. पण ग्लुकोज आणि युरिया जे आयन्स तयार करत नाहीत, त्यांच्या द्रावणातून वीज वाहतच नाही. तर या सगळ्या प्रयोगातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जर द्रावणामध्ये मोकळे फिरणारे आयन्स असतील तरच त्यातून वीज वाहू शकते. सोपं आहे. आयन्स नसतील तर वीज प्रवाह नाही. तर आता जरा विचार करा. आपल्या घरात किंवा आजूबाजूला असे कोणते द्रवपदार्थ आहेत ज्यात आयन्स असू शकतात आणि जे विजेचे सुवाहक असू शकतात? कदाचित लिंबाचा रस की दुसरं काही? जरा विचार करून बघा.